रीड म्हणजे वाचणे. मला पुस्तक वाचायला आवडते. आय लाईक टू रीड. मी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचते. आय रीड बुक बिफोर बेड. वर्क वर्क म्हणजे काम करणे. मला काम करायला आवडते. आय लाईक टू वर्क. मी पूर्ण दिवस काम करते. करेन आय वर्क होल डे. विल म्हणजे करेन. मी तुला नंतर कॉल करेन. आय विल कॉल यू लेटर. मी घरी राहीन. आय विल स्टे ॲट होम. वॉन्ट म्हणजे पाहिजे. तुला आमच्यासोबत यायचं आहे का? डू यू वॉन्ट कम विथ अस. यूज म्हणजे वापरणे. ते वापर. यूज दिस. ते वापरू नको. डोंट यूज इट. टर्न म्हणजे पाळी किंवा वळणे. आता कोणाची पाळी आहे? ना whose turn is it. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. चल त्यांना फोन करायचा प्रयत्न करूया. ट्राय टू कॉल हिम. लेट्स ट्राय टू कॉल देम. लेट्स ट्राय टू. थिंक म्हणजे विचार करणे किंवा वाटणे. मला असे वाटते ते तिचे घर आहे. आय थिंक दिस इज हर होम. टेल टेल म्हणजे सांगणे. मला सांग. टेल मी. तू मला काहीही सांगू शकते. यू कॅन टेल मी एनिथिंग. टॉक म्हणजे बोलणे. माझ्याशी बोल. टॉक टू मी. मला तुझ्यासोबत बोलायची गरज आहे. आय नीड टॉक टू यू. आय नीड टू टॉक टू यू. टेक म्हणजे घेणे. हे घे. टेक दिस. ते घेऊ नको, ते माझं आहे. डोंट टेक दॅट. दॅट इज माइन. स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. वाचायला सुरुवात कर. स्टार्ट रीडिंग. लिहायला सुरुवात कर. स्टार्ट रायटिंग. नंतर शो म्हणजे दाखवणे. तुझे पुस्तक दाखव. तुझी वही दाखव. शो मी अ नोटबुक. तर शूड म्हणजे पाहिजे किंवा हवे असते. मला अजून व्यायाम करायला हवाय. आय शुड एक्सरसाइज मोर. सिम सिम म्हणजे दिसत आहे किंवा वाटत आहे. मला असं दिसतंय की आपल्याकडे काही चॉईस नाही. इट सीम्स टू मी दॅट वी हॅव नो चॉईस. नो चॉईस. सी म्हणजे बघणे. बघणे. मी जाईन आणि बघेन. आय विल गो अँड सी. नंतर से म्हणजे सांगणे. म्हणणे. तो तुला काय म्हणाला? व्हॉट डिड ही से टू यू. काय म्हणाली तू? व्हॉट डिड यू से. तर आहे रन म्हणजे धावणे. मी धावत धावत तुला भेटायला आले. आय केम रनिंग टू मीट यू. नंतर आहे पुट म्हणजे ठेवणे. पुस्तके कपाटात ठेव. पुट द बुक्स इन द कबर्ड. नंतर आहे नीड म्हणजे गरज आहे असणे किंवा आहे. मला तुझ्या फोनची गरज आहे. आय नीड युअर फोन.